गोकुळ सोबत गोकुल। माजी आमदार संजय बाबा घाडगेंनी स्वीकारले भाजपाचे प्राथमिक सदस्य व सक्रिय सदस्यत्व। गेल्या 10 वर्षाच्या काळात भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली सरकारने देशाचा केलेला विकास, गोरगरीब आणि सर्वसामान्य जनतेसाठी आणलेल्या विविध विकास कामांच्या योजना आणि देशाच्या उद्धारासाठी केलेले काम यावर प्रभावित होऊन मी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला असून पक्षाची शिस्त आणि संघटनेचा आदेश याचप्रमाणे इथून पुढच्या काळात कार्यरत राहील असे प्रतिपादन माजी आमदार संजय बाबा घाडगे यांनी केले। भारतीय जनता पार्टीत प्रवेश केल्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा कार्यालयात आज संजय बाबा घाडगे यांनी अमरीश सिंह घाडगे यांच्या समर्थकांसह पार्टीच्या कार्यालयात प्रथमच सदिच्छा भेट दिली। यावेळी भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष आमदार सुरेश हळवणकर, खासदार धनंजय महाडिक, जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील, जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांच्या हस्ते संजय बाबा घाडगे व अमरीश सिंह घाडगे यांना भाजपाचे प्राथमिक सदस्य व सक्रिय सभासद झाल्याचे प्रमाणपत्र देण्यात आलं। यावेळी संजय बाबा घाडगे पुढे म्हणाले, पक्ष संघटना, पक्षशिस्त आणि पक्षाचे ध्येय धोरण या त्रिसूत्रीवर आधारित पार्टीचे अनेक समर्पित कार्यकर्ते काम करताना आपण अनेक वर्ष पाहिलेले आहे। या काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या समर्पित भावनेने काम करण्याच्या प्रवृत्तीनेच आतापर्यंत भारतीय जनता पार्टीचा विजय सुकर झालेला असल्याचंही घाडगे यावेळी म्हणाले। यावेळी खासदार धनंजय महाडिक म्हणाले, संजय बाबा घाडगे व अमरीश सिंह घाडगे यांच्या भाजप प्रवेशाने कागल विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टीला बळ प्राप्त झालेले आहे। त्यांच्या सोबत असलेले दूध संस्था आणि विकास संस्थांची जाळे, सहकारी संस्थांतील त्यांचे काम, जनसामान्यांच्या साठी राबवलेली पाणी योजना यामुळे कागल तालुक्यात विकासाची गंगा उतरली असून त्यांचा आणि त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांचा भारतीय जनता पार्टी वाढवण्यामध्ये मोलाचा वाटा राहील। यावेळी अशोक अण्णा चराटी, जिल्हा उपाध्यक्ष मेजर भिकाजी जाधव, युवा मोर्चाचे प्रदेश सचिव अखिलेश कांदळकर, संजय गांधी निराधार समितीचे माजी अध्यक्ष धनराज घाडगे, संग्रामसिंह कुपेकर, महेश चौगले, अनिल देसाई, महिला मोर्चाच्या अध्यक्षा अनिता चौगले, रणजित सिंह मुडुकशिवाले आदींसह भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राइब करा।